नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर टेक्निकल जीके। आज हा आपला चौथा पेपर आहे, गेस्ट पेपर। चला, आजचा गेस्ट पेपर होणार आहे SCP हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी याच्यावर। बाकीचे पेपर PCचा पेपर मी टाकला आहे, तोही मी आय बटनवर टाकेल। बाकीचे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचा टाकला आहे, तोही मी आय बटनवर टाकेल। आणि बाकीचे जे पेपर आहे ते लवकरच काही दिवसामध्ये टाकणार आहेत। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम द्या। फर्स्ट, द पर्पज ऑफ PTC। तुम्हाला विचार जाईल PTC नेमकी काम काय आहे। PTC मीन्स फार्मास्युटिकल थेरप्युटिक कमिटी। तर तिचं काम आहे एज्युकेशनल आणि ॲडवायझरी। ती एज्युकेशनचं काम बघते आणि ॲडवायझरीचं काम बघते। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, आईस पॅड इज अ एक्झाम्पल ऑफ। आईस पॅड हे कशाचं एक्झाम्पल आहे? तर त्याचं उत्तर आहे इट इज अ एक्झाम्पल ऑफ ॲब्झॉर्बंट। त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न, अफेक्टेड लिम्ब आर ड्यू टू ऑफ। म्हणजे अफेक्टेड लिम्ब हा डिसीज तुम्हाला कधी होऊ शकतो, कोणत्या ड्रगमुळे होऊ शकतो? तर त्याचं उत्तर आहे थॅलेडोमाइट। त्याच्यानंतर पुढचा विचारला जाईल, डायबिटीज 1 किंवा टाईप 1 डायबिटीज इज ऑल्सो नोन ॲज। टाइप 1 diabetes is known as a non-insulin dependent and type 2 is known as a insulin dependent। याच्यामध्ये कन्फ्युजिंग करू नका। टाईप 1ला नॉन इन्सुलिन डिपेंडंट म्हणतात आणि टाईप 2ला इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज म्हणतात। नंतर काही महत्त्वाचे पॉईंट्स टाकले आहे। DIC विचारलं जाईल तुम्हाला, व्हॉट इज अ लॉंग फॉर्म ऑफ DIC? इट इज अ ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर। त्याच्यानंतर DIN म्हणजे काय? DIN इज नथिंग बट अ ड्रग इन्फॉर्मेशन नेटवर्क। नंतर प्लास्टर ऑफ पॅरिस कंटेन अ डॅश। प्लास्टर ऑफ पॅरिस कंटेन अ कॅल्शियम सल्फेट। पुढचा MCQ बघू आपण। स्काल्पेल इज अ यूज फॉर। स्काल्पेल हा एक सर्जिकल इन्स्ट्रुमेंट आहे। कशासाठी यूज केला जातो? इट इज अ यूज फॉर अ सर्जिकल इन्स्ट्रुमेंट और ऑपरेशन्स फॉर इन्सेक्शन अँड डिसेक्शन। इन्सेक्शन आणि डिसेक्शन करण्यासाठी आपण स्काल्पेल यूज करत असतो। त्याच्यानंतर व्हॉट इज मीन बाय हॉस्पिटल फॉर्म्युलरी? तो हॉस्पिटल फॉर्म्युलरी इज नथिंग बट अ लिस्ट ऑफ अ ड्रग। ओके, या हॉस्पिटल फॉर्म्युलरीमध्ये सर्व जे ड्रग असतात त्यांची लिस्ट असते। पुढचा क्वेश्चन, इफिशियन्सी ऑफ HEPA। हिपा मीन्स अ हाय इफिशियन्सी पार्टिक्युलाट एअर फिल्टर। मग याची इफिशियन्सी किती असते? 99.97 आणि याची वेलॉसिटी किती असते? 100 to 200 फीट वेलॉसिटी। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, pH ऑफ WFI। WFI मीन्स वॉटर फॉर इंजेक्शन। त्याचं pH असतं 5 to 7, इन बिटवीन 5 to 7। त्याच्यानंतर द इन्स्ट्रुमेंट विच यूज फॉर अ चेक अ शुगर। असा कोणता इन्स्ट्रुमेंट आहे जे आपण शुगर चेक करण्यासाठी वापरतो? तर त्याचं उत्तर आहे ग्लुकोमीटर। पुढचा बघूया, ॲम्ब्युलंटरी पेशंट आर। तुम्हाला विचारलं जाईल ॲम्ब्युलंटरी पेशंट आर डॅश। तर ॲम्ब्युलंटरी पेशंट आर दोज पेशंट विच रिक्वायर टू गो होम आफ्टर टेकिंग अ ट्रीटमेंट इन OPD। असे लोक जे OPDमधून ट्रीटमेंट करून घरी गेलेले आहे किंवा जात आहे त्यांना आपण ॲम्ब्युलेटरी पेशंट असे म्हणतो। त्याच्यानंतर फॉर्म्युला ऑफ अ कॉस्ट पर युनिट। कॉस्ट पर युनिटचा फॉर्म्युला काय असतो? टोटल कॉस्ट अपॉन टोटल नंबर ऑफ युनिट पॅक। तर त्याला आपण कॉस्ट पर युनिट असं म्हणतो। त्याच्यानंतर तुम्हाला विचार जाईल, व्हॉट इज अ मीन बाय LVP? LVP मीन्स लार्ज व्हॉल्यूम पर आयटल। त्याची कॅपॅसिटी असते 100 ml और अ मोर। ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, व्हॉट इज अ मीन बाय CUDDS? CUDDSचा लॉंग फॉर्म विचारला जाईल। त्याचं नाव आहे सेंट्रलाइज युनिट डोस ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम। सेंट्रलाइज युनिट डोस ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, इट इज अ लॉंग फॉर्म ऑफ CUDDS। त्याच्यानंतर सॅटेलाइट फार्मसी इज अ लोकेटेड ॲट। सॅटेलाइट फार्मसी कुठं असते? तर सॅटेलाइट फार्मसी इज अ लोकेटेड ॲट इच फ्लोअर। तुम्हाला माहिती आहे सॅटेलाइट फार्मसिस्ट ही अशी एका फार्मसीचा डिपार्टमेंट आहे जी सर्व फ्लोअरवर असते आणि त्याच्यामधूनच सर्व
जे नर्सिंग स्टेशन असेल त्याच्यामध्ये काय केलं जातं, जे डोस आहे किंवा ड्रग आहे ते काय केले जातात, पोहोचवले जातात. त्याच्यानंतर पेशंट ऑक्युपाय अ स्पेस इन हॉस्पिटल इज कॉल्ड ॲज द डाय डॅश. पेशंट विच ऑक्युपाय अ स्पेस इन हॉस्पिटल इज कॉल्ड ॲज द इनपेशंट्स अँड पेशंट विच कम फॉर अ ट्रीटमेंट इज नोन ॲज अ आउटपेशंट डिपार्टमेंट. ओके, आउटपेशंट वेगळे, इनपेशंट वेगळे. इनपेशंट म्हणजे ज्यांनी हॉस्पिटलमध्ये आहे किंवा हॉस्पिटलमध्ये आहे त्यांना आपण इनपेशंट म्हणतो. आणि आउटपेशंट म्हणजे काही जे बाहेरून येत आहे, फक्त ट्रीटमेंटसाठी येत आहे किंवा कन्सल्टन्सीसाठी येत आहे डॉक्टरच्या, तर त्यांना आपण आउटपेशंट म्हणतो. पुढचा नॉर्मल व्हॅल्यू बघू आपण. महत्त्वाच्या ज्या काही नॉर्मल व्हॅल्यू आहे आपण त्या बघणार आहोत. ब्लड प्रेशरची नॉर्मल जी व्हॅल्यू आहे डायस्टोलिकची ती आहे 120/80 mmHg. mmHg हा शब्द मागे बघा, हा जर नसेल, कारण तुम्हाला कन्फ्युजनसाठी टाकणार 120 to 80, पुढं काहीच टाकणार नाही. नंतर टाकणार 120 to 80 mm, त्याच्यानंतर टाकू शकतात 120 to 80 mmHg. तर mmHg बघा, ही याची काय डायस्टोलिकची नॉर्मल रेंज आहे. ब्लड कोलेस्टेरॉलची नॉर्मल रेंज किती आहे, 115 to 250 मिलीग्रॅम पर पर्सेंटेज. ओके, आणि सिस्टोलिक ब्लड प्रेशर जर तुम्हाला विचारलं तर इट इज 100 to 150 mmHg. या 3 नॉर्मल व्हॅल्यू व्यवस्थित लक्षात ठेवा, विचारल्या जातात. त्याच्यानंतर पुढचे काही महत्त्वाचे घेतल्या याच्यामध्ये ते बघू. काय असा प्रश्न विचारू शकता, निमोनिया इज अ कॉज बाय डाय डॅश. निमोनिया इज अ कॉज बाय अ स्ट्रेप्टोकोकस निमोनिया. ओके, स्ट्रेप्टोकोकस निमोनिया हा त्याचा काय एक ऑर्गॅनिझम आहे, त्याच्यामुळे आपल्याला निमोनिया होण्याची शक्यता असते. नंतर TB इज अ कॉज बाय, TB मीन्स ट्युबरक्युलोसिस येऊ शकतं. लॉंग फॉर्म ऑफ TB इज ट्युबरक्युलोसिस. कशामुळे होतो, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोस, याच्यामुळे आपल्याला TB होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर हा प्रश्न खूप वेळेस विचारला गेला आहे, हायपरटेन्शन कॉज बाय अ नोन फॅक्टर. हायपरटेन्शन अशामुळे झालं जे फॅक्टर आपल्याला माहीत आहे, तर त्यांना आपण सेकंडरी हायपरटेन्शन म्हणतो. आणि हायपरटेन्शन कॉज बाय द अननोन फॅक्टर इज नोन ॲज अ. हो, इथे थोडीशी प्रिंट मिस्टेक झाली आहे. इथे तुम्ही लिहू शकता इट इज अ प्रायमरी हायपरटेन्शन. सेकंड ऑप्शन त्याच्यामध्ये प्रिंट मिस्टेक झाली आहे. हायपरटेन्शन कॉज बाय द अननोन फॅक्टर इज नोन ॲज अ प्रायमरी हायपरटेन्शन आणि हायपरटेन्शन कॉज बाय अ नोन फॅक्टर इज नोन ॲज द सेकंडरी हायपरटेन्शन. सॉरी फॉर दॅट, ही थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे. मी तुम्हाला सांगितले ती थोडीशी करेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे विचारलं जाईल, रेल्स ट्यूब इज अ यूज फॉर अ स्टमक वॉश करण्यासाठी. म्हणजे जेव्हा पॉयझनिंग होते तेव्हा आपण स्टमक वॉश करण्यासाठी रेल्स ट्यूब वापरतो. तिची लेंथ असते 25 सेंटीमीटर लेन. त्यांच्यानंतर सर्टन ॲडवाइसेस, काही ॲडवाइसेस तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. ॲडवाइसेड ॲट अ टाईम ऑफ ॲम्पिसिलिन. जेव्हा तुम्ही एखादा ॲम्पिसिलिन ड्रग घेतात तेव्हा तुम्हाला काय ॲडवाईस केलं जातं की दिस ड्रग इज टेक ऑन अ एम्प्टी स्टमक. ही ड्रग घेता वेळेस तुम्ही एम्प्टी स्टमकनं घ्या, बिकॉज एम्प्टी स्टमक हॅज अ ग्रेटर ॲब्झॉर्प्शन्स. त्याच्यानंतर पुढचा ॲडवाईस ॲट अ टाईम ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. जेव्हा तुम्ही ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचा ड्रग घेतात तेव्हा तुम्हाला कोणती ॲडवाईस दिली जाते, कॉन्स्टिपेशन मे बी ऑकर, तुम्हाला याच्यापासून कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता आहे असं तुम्हाला ॲडवाईस केलं जातं. पुढचा द इन्स्ट्रुमेंट विच यूज फॉर अ स्टमक वॉशआउट. असं एक इन्स्ट्रुमेंट जे स्टमक वॉशआउट केल्यासाठी वापरलं जातं त्याला गॅस्ट्रिक लिवेज असे म्हणतात, गॅस्ट्रिक लिवेज ट्यूब्स. ओके, नंतर दुसरं एक इन्स्ट्रुमेंट आहे रेल्स गॅस्ट्रोएंट्रस ट्यूब आणि मिलर्स ॲब्डोविस ट्यूब. हे सर्व जे ट्यूब आहेत हे आपण स्टमक वॉशआउट करण्यासाठी वापरतो, म्हणजेच ॲट अ टाईम ऑफ पॉयझनिंग. जे पॉयझनस आहे ते बाहेर काढण्यासाठी आपण एवढ्या ट्यूब वापरत असतो. नंतर ॲनाफिलॅक्सिस कॉज ड्यू टू ऑफ डॅश डॅश इम्युनिटी ऑर ॲक्टिव्हिटी. ॲनाफिलॅक्सिस कॉज ड्यू टू IgE ॲक्टिव्हिटी. ओके, नंतर स्पिडोकोलिन इस्टरेज डिफिशियन्सी कॉज ड्यू टू. स्पिडोकोलिन इस्टरेज डिफिशियन्सी कशामुळे होते, तर त्याचं उत्तर आहे सक्सिनिकोलिन. सक्सिनिकोलिन
हा एक ड्रग आहे ज्याच्यामुळे आपल्याला स्पिडोकोलिनेस्टरेज डिफिशियन्सी होण्याची शक्यता असते. नंतर पुढचा ग्लुकोमा इज अ कॉज ड्यू टू. ग्लुकोमा आपल्याला कशामुळे होऊ शकतो, कशाच्या कन्झप्शन केल्यामुळे होऊ शकतो, तर उत्तर आहे कार्टिकोस्टेरॉइड. कार्टिकोस्टेरॉइड जर आपण घेतला तर आपल्याला ग्लुकोमा होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर पुढचा मेथड फॉर अ प्रिपरेशन ऑफ अ सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल्स. जे सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल्स आहे ती तयार करण्यासाठी आपण 2 प्रोसेस वापरतो. फर्स्ट इज अ प्लेट मेथड अँड सेकंड इज अ रोटरी डाय मेथड्स. त्याच्यानंतर इमल्सिफाईंग वॅक्स इज अ एक्झाम्पल ऑफ. जे आपण इमल्सिंगसाठी जे वॅक्स वापरतो ते नेमकी कशाचं एक्झाम्पल आहे, तर इट इज अ एक्झाम्पल ऑफ अ वॉटर मिसिबल बेस. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रिपरेशन एरिया फॉर अ सपोजिटरी प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला किती मिनिमम एरिया लागतो, त्याचं उत्तर आहे 20 स्क्वेअर मीटर एरिया. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल EDTA इज अ यूज इन. EDTA आपण कशासाठी यूज करतो, तर EDTA इज अ यूज फॉर अ लीड पॉयझनिंग. लीड पॉयझनिंग जेव्हा आपल्याला होते तेव्हा आपण EDTA वापरत असतो. त्याच्यानंतर बाल इज अ यूज फॉर. जे बाल आहे ते कशासाठी आपण यूज करतो, इट इज अ यूज फॉर अ हेवी मेटल पॉयझनिंग. ओके. त्याच्यानंतर पेनिसिलामाइन इज अ यूज इन. पेनिसिलामाइन हा ड्रग कशासाठी यूज केला जातो, तर पेनिसिलामाइन इज अ यूज फॉर अ कॉपर, लीड और अ मर्क्युरी पॉयझनिंग. या मेन ज्या पॉयझनिंग आहेत याचे ड्रग कोणकोणते आहेत ते आपण इथे कवर केलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा एरिया फॉर अ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अ पॅरेंटल प्रिपरेशन. जर एखादा मॅन्युफॅक्चरिंग तुम्हाला पॅरेंटल प्रिपरेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी किती स्क्वेअर मीटर एरिया लागतो, तर इट हॅज अ 16 स्क्वेअर मीटर एरिया. त्याच्यानंतर पुढचं हॉट एअर ओव्हन अल्सो कॉल्ड ॲज. हॉट एअर ओव्हनला दुसरं नाव काय आहे, तर इट इज अ नोन ॲज अ ड्राय हीट स्टेरिलायझेशन. त्याच्यानंतर लाल इज अ टेस्ट फॉर. लाल ही टेस्ट कशासाठी यूज केली जाते, लाल मीन्स ल्युमुलस ॲमोबायसिस लायसेट टेस्ट. कशासाठी यूज केली जाते, दिस टेस्ट इज अ यूज फॉर टू डिटेक्ट द पायरोजन. पॅरेंटल प्रिपरेशनमध्ये पायरोजन आहे की नाही त्याच्यासाठी आपण लाल टेस्ट वापरतो. त्याच्यानंतर टेस्ट फॉर अ पॅरेंटल. मग कोणकोणत्या टेस्ट आहे जे पॅरेंटल प्रिपरेशनसाठी आपण वापरतो किंवा इव्हॅल्युएशन टेस्ट पण म्हणू शकता तुम्ही याला. मग ती टेस्ट आहेत स्टॅरिलिटी टेस्ट, पायरोजन टेस्ट, लिकर टेस्ट आणि क्लिअरिटी टेस्ट. या मेनच्या टेस्ट आहेत त्या आपण पॅरेंटल प्रिपरेशनसाठी वापरत असतो किंवा इव्हॅल्युएशन करण्यासाठी पण वापरत असतो. इव्हॅल्युएशन आलं किंवा प्रिपरेशन आलं तर सेमच उत्तर येणार आहे. त्याच्यानंतर अँटीऑक्सिडंट यूज इन अ इंजेक्शन. इंजेक्शनमध्ये कोणकोणत्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट यूज करतात हा प्रश्न खूप वेळेस विचारला गेला आहे. तर याचं उत्तर आहे सोडियम बायसल्फेट, त्याच्यानंतर ॲस्कॉर्बिक ॲसिड, ॲसिटोन और प्रोपाइल गॅलेट. हे सर्व दीज ऑल आर द एक्झाम्पल ऑफ अँटीऑक्सिडंट. त्याच्यानंतर विचारलं जाईल तुम्हाला स्विफ्ट म्हणजे काय. स्विफ्ट मीन अ स्टराईल वॉटर फॉर इंजेक्शन. नंतर तुम्हाला विचारलं जाईल लॉंग फॉर्म ऑफ WFI वॉटर फॉर इंजेक्शन. त्याच्यानंतर लॉंग फॉर्म ऑफ हिपा हा इफिशियन्सी पार्टिक्युलाट एअर फिल्टर. नंतर तुम्हाला विचारलं जाईल मेथड यूज फॉर अ इस्टिमेशन ऑफ अ डिमांड्स ऑफ अ ड्रग. ओके. जर तुम्हाला एखाद्या ड्रगचं जर इस्टिमेशन किंवा डिमांड्स दर बघायचं असेल तर कोणत्या मेथड वापरल्या जातात, तर 3 मेथड वापरल्या जातात. फर्स्ट इज अ पास्ट एक्सपिरियन्स मेथड, सेकंड इज अ जजमेंटल मेथड आणि थर्ड इज अ कॅज्युअल मेथड. या 3 मेथड आहेत या तुम्हाला इस्टिमेशन ऑफ डिमांड्समध्ये वापरता येतात किंवा यूज केल्या जातात. याच्यापैकी कोणतंही एक ऑप्शन असू शकतं किंवा 3ही ऑप्शन असू शकतात, म्हणून तुम्ही ऑल ऑफ दिस. जर 3ही ऑप्शन असेल तर ऑल ऑफ दिस, जर याच्यामधलं एक असेल तर लक्षात ठेवा या 3 ज्या आहे या इस्टिमेशन्स ऑफ ड्रग करण्यासाठी वापरत असतात. त्याच्यानंतर सबस्टन्स विच कॉज अ डिटिरिओरस इफेक्ट, तर त्याला काय म्हणतात पॉयझन्स. त्याच्यानंतर फॉर ट्रीटमेंट ऑफ अ गॅस्ट्रिक लिव्हेज यूज अ स्टमक ट्यूब.
आणि नंतर सबस्टन्स विच न्यूट्रलाइज द इफेक्ट ऑफ पॉयझन्स इज कॉल्ड ॲज द अँटीडोट्स. एखादा सबस्टन्स किंवा एखादा पॉयझन्स आपण जर खाल्ला तर त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण अँटीडोट्स वापरत असतो. त्याच्यानंतर ड्रग बास्केट मेथड इज अ यूज इन. ड्रग बास्केट मेथड ही कशामध्ये यूज केली जाते? इट इज अ मेथड यूज फॉर अ नॉन चार्ज फ्लोर स्टॉक सिस्टीम. त्याच्यानंतर तुम्हाला विचार जाईल व्हॉट इज अ फुल फॉर्म ऑफ CSSD मीन्स अ सेंट्रल स्टराईल सप्लाय डिपार्टमेंट. त्याच्यानंतर व्हॉट इज अ लॉंग फॉर्म ऑफ OPD आउट पेशंट डिपार्टमेंट. त्याच्यानंतर द ड्रग विच फिलिंग द वेल इज कॉल्ड ॲज द इफोर्बिया ड्रग. असे ड्रग जे तुम्हाला फिलिंग वेल देतात, काल्मेटिक इफेक्ट देतात, त्याला आपण इफोर्बिया असे म्हणतो. त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ पर्सेंटेज ऑफ अ ड्रग ॲब्झॉर्ब इन अ सिस्टमिक सर्क्युलेशन इज कॉल्ड ॲज अ डॅश डॅश. जर अमाऊंट ऑफ पर्सेंटेज जर ॲब्झॉर्ब होत असेल सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये तर त्याला आपण बायो अवेबिलिटी असे म्हणतो. आणि नंतर बायो अवेबिलिटी ऑफ अ ड्रग फ्रॉम अ डिफरंट फॉर्म्युलेशन इज नोन ॲज द बायो इक्विवॅलन्स. खूप जणांचं याच्यामध्ये कन्फ्युजिंग होतं की बायो अवेबिलिटी म्हणजे काय आणि बायो इक्विवॅलन्स म्हणजे काय. बायो अवेबिलिटीमध्ये अमाऊंट ऑफ अ ड्रग हा सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जातो आणि बायो इक्विवॅलन्समध्ये बायो अवेबिलिटी ऑफ अ ड्रग डिफरंट फॉर्म्युलेशनचे असतात, त्याला बायो इक्विवॅलन्स म्हणतात. आणि पर्सेंटेज असेल सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जात असेल तर इट इज अ बायो अवेबिलिटी. लक्षात ठेवा, कन्फ्युजिंग होऊ देऊ नका. त्याच्यानंतर मेन इन्ग्रेडियंट ऑफ अ कॅनाबीस. कॅनाबीसमध्ये मेन इन्ग्रेडियंट कोणता असतो तर त्याचं उत्तर आहे डेल्टा जी टेट्राडो कॅनाबिनॉल. हा कॅनाबीसमधला मेन ड्रग असतो जो आपल्याला हॅलोसिनेजियस इफेक्ट दाखवतो, म्हणजे नार्कोटिक ड्रग आहे, तो हॅबिट फॉर्मिंग ड्रग आहे. कशामुळे? कारण त्याच्यामध्ये डेल्टा जी टेट्राडो कॅनाबिनॉल हा प्रेझेंट असतो म्हणून. त्याच्यानंतर हा प्रश्न खूप वेळेस विचारला गेला आहे, बेड कॅपॅसिटी आणि फार्मासिस्ट. एकीकडे आपण बेडची कॅपॅसिटी लिहिली, एकीकडे फार्मासिस्ट दिले. जर 15 बेडचं हॉस्पिटल असेल तर 3 फार्मासिस्टची गरज असेल. 100 बेडचा जर असेल तर 5ची गरज असेल. 200 असेल तर 8ची गरज असेल. 300 बेडचं जर हॉस्पिटल असेल तर 10 फार्मासिस्टची गरज असेल. 500 बेडचा जर असेल तर आपल्याला 15 फार्मासिस्टची गरज पडेल. हा प्रश्न खूप वेळेस विचारला गेला आहे, एकदा बघून घ्या. तुम्हाला याच्यावर अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. स्मॉल हॉस्पिटल हॅज अ बेड कॅपॅसिटी, लार्ज हॉस्पिटल हॅज अ बेड कॅपॅसिटी. हा प्रश्न मी का लिहिला आहे कारण याच्यामध्येच खूप प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल की बाबा असं आहे म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे आपण सर्व प्रकारचे प्रश्न संपवलेले आहेत. खूप इम्पॉर्टंट आपण याच्यामधून जे MCQ आहेत ते आपण काढलेले आहेत. आता एक महत्त्वाची अजून एक गोष्ट सांगतो. आपल्या हॉस्पिटल फार्मसीमध्ये सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे कन्फ्युजिंग करणारा, हा फक्त आपला क्लिनिकल फार्मसीचा आहे. म्हणून क्लिनिकल फार्मसीचे डिसीज व्यवस्थित बघून घ्या. कोणता ड्रग कोणता डिसीज अफेक्टेड करतो ते एकदा बघून घ्या. चार्ट सर्वात महत्त्वाचे ते एकदा बघून घ्या. हे क्वेश्चन आपण खूप शोधून काढले, म्हणजे मी कमीत कमी 10 ते 15 पेपर बघितले, आपलं बुक बघितलं आणि त्याच्यानंतर जे मेन आहेत, जे 10 वेळेस 15 वेळेस विचारले गेले आहेत किंवा आपल्या पुस्तकामध्ये जे महत्त्वाचे आहेत असे क्वेश्चन आपण याच्यामध्ये कवर केलेले आहेत. एवढेही जरी प्रश्न केले तर तुम्हाला चांगले मार्क पडू शकता. तर चला पुन्हा भेटूया आपल्याला नवीन गेस्ट पेपरला. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय आणि नक्कीच छान अभ्यास करा.